नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की मित्रांनो आपण BMCची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवत आहोत, ज्यामध्ये आपण BMCच्या प्रत्येक घडामोडीविषयी आपण तुम्हाला माहिती देत आहोत। त्यामध्ये मित्रांनो आज जे आंदोलन होत आहे BMC कार्यालयाबाहेर मित्रांनो, जे की आम आदमी पक्षाच्या वतीने मित्रांनो हे आंदोलन केलं जात आहे व त्यासोबतच आता एक सर्वात महत्त्वाची मित्रांनो ट्विस्ट देखील यामध्ये आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसापासून आपण BMCची जे जाचक अटी आहेत, ज्यामध्ये आपण SSC व ग्रॅज्युएशन जे आपलं फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर सर्टिफिकेट आपल्याला द्यावं होतं, त्या बाबतीमध्ये मित्रांनो अनेक विद्यार्थी अपात्र ठरत आहेत, ज्यामध्ये 5 लाखाहून अधिक विद्यार्थी अपात्र ठरत आहेत त्या जाचक अटीमुळे। तर त्या आपण अटीविषयी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, ज्यामधले आपले काही प्रमुख प्रश्न आहेत की जी आता BMCची जाचक अट आहे ती रद्द होईल का आजच्या आंदोलनावरून, त्यासोबतच अभ्यास सुरू करायचा का नाही, कारण का खूप साऱ्या विद्यार्थ्यांना संभ्रमामध्ये आहेत का अभ्यास करायचा का नाही, फॉर्मची तर लास्ट डेट आलेली आहे, अभ्यास सुरू करायचा का नाही करायचा या संदर्भाचं देखील आपण क्लॅरिफिकेशन घेणार आहोत। त्यासोबतच सद्यस्थिती काय आहे किंवा सद्यस्थितीमध्ये आंदोलनाची काय सदस्या आहे हे आपण सर्व काही जाणून घेऊ। त्यासोबतच जे काही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे ती देखील जवळ आलेली आहे, म्हणजेच की 9 सप्टेंबर ही जी आहे आपली शेवटची तारीख आहे। 9 सप्टेंबरपर्यंत जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत होतो आपण, परंतु फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट्स अनेक उमेदवाराकडे नसल्यामुळे ते या पदभरतीसाठी जे अर्ज करू शकणार नाहीत। त्यामुळे ऑनलाईन अर्जाची दिनांक वाढेल का किंवा यामध्ये मुदतवाढ दिली जाईल का, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जर मित्रांनो तुम्ही अजूनही BMCच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले TCS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स व मित्रांनो ई-बुक जर मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही ते मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित BMCचा लेटेस्ट मित्रांनो सर्व काही A to Z अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण तुम्हाला BMCची परिपूर्ण आपण माहिती पुस्तिका देखील मित्रांनो आपण उपलब्ध करून देत आहोत। जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणताही मित्रांनो बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही, त्या ठिकाणी जरी लावला मित्रांनो तुमचे पैसे घालून तरी मित्रांनो तुम्हाला या स्वरूपाचं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार नसेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण BMCचा TCS पॅटर्न आधारित सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबत आपण बृहमुंबई महानगरपालिकेची संपूर्ण काही A to Z माहिती आपण मित्रांनो यामध्ये कव्हर करून दिलेली आहे। त्यासोबत मित्रांनो TCSचे जे अतिसंभव प्रश्न आहे त्याचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे, महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये आहेत मित्रांनो, त्यासोबत कमी वेळेमध्ये परिपूर्ण तयारी मित्रांनो याद्वारे तुमची केली जाणार असेल, त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण यामध्ये ऍड केलेला आहे। त्यासोबतच BMCची जी संपूर्ण काही माहिती पुस्तिका मित्रांनो जे की कार्यकारी सहाय्यक म्हणजे मित्रांनो लिपिक पदाची आपण संपूर्ण काही तयारी आता एकाच ठिकाणी आपण करून घेतलेली आहे। जसे मित्रांनो ही जी संपूर्ण काही तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार असेल ते संपूर्ण मित्रांनो पेड स्वरूपाचं आहे, हे देखील लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण हे ठेवलेलं आहे। जर तुम्हाला हे मिळवायचं असेल आणि चांगल्या व उत्तम तयारी लागून मित्रांनो कार्यकारी सहाय्यक पदावर तुम्हाला जर रुजू व्हायचं असेल मित्रांनो 100% तुम्ही याचा अभ्यास करा मित्रांनो, तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन याद्वारे होणार असेल। तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळेल मित्रांनो, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो। 100% ट्रस्टेड आहे मित्रांनो, तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काही स्टडी मटेरियल दिलं जाईल, त्यासोबतच तुम्हाला 100% सर्व काही हेल्प मित्रांनो त्या ठिकाणी केली जाणार असेल। तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घेऊ शकता मित्रांनो। BMCची जेव्हापासून जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हापासून प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, जे की BMCची जाचक अट, ज्यामध्ये 10वी आणि जे काही ग्रॅज्युएशनचं आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे, त्या संदर्भात सुरुवातीला तर खूप सारे विद्यार्थी संभ्रमात होते, पण त्यांना आता हळूहळू कळू लागलं आहे की हे प्रथम प्रयत्नामधलं जे उत्तीर्ण सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरीच आहे, त्यानंतरच आपला फॉर्म सबमिट होईल, या संदर्भाची आता संपूर्ण काही माहिती आता त्यांना कळू लागली आहे। तर BMCची जाचक अट ही रद्द होईल का, तर मित्रांनो सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं तुम्हाला सांगायला तर प्रत्येक जे काही जेवढे नेते आहेत किंवा जे विधानसभा सदस्य आहेत त्या सर्वांनीच BMCला अर्ज केलेले आहेत किंवा त्यांनी आवेदन दिलेलं आहे की जाचक अट रद्द करा, यामध्ये शिथिलता द्या, कारण का UPSC MPSC या लेवलच्या परीक्षांना देखील या प्रकारच्या जाचक अटी नसतात, परंतु BMCला अनेक जे काही नेत्यांनी आवेदन दिलेले आहेत, तसेच विद्यार्थी संघटनाकडून आवेदन देण्यात आलेले आहेत, स्वतः खूप सारे टेलिग्राम ग्रुप चॅनलच्या वतीनं देखील आपल्या चॅनलच्या देखील वतीनं आवेदन देण्यात आलेले आहेत, तरी पण काही शिथिलता मिळाली नाही मित्रांनो। तरी पण आता फायनल जे आहे, ज्यामध्ये सांगायचं झालं तर आता जे काही आपले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील आता या भरतीसाठी शिथिलते
संदर्भाचा त्यांनी देखील आता आवेदन त्यांनी दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील आता BMCला एक लेटर दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही बृहन्मुंबई महानगरपालिकेची लिपिक भरतीच्या अटी बाबतीमध्ये त्यांनी या ठिकाणी विषय दिलेला आहे आणि सेम जेवढे काही आतापर्यंतच्या नेत्यांनी किंवा ज्या विधानसभा सदस्यांनी किंवा ज्या इतर मान्यवरांनी अटी संदर्भात पूर्तता केली किंवा आवेदन दिले आहे ते संपूर्ण काही यामध्ये देखील त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो आता एक असा आशेचा कल दिसत आहे की यामध्ये आता सुधार होईल मित्रांनो, आणि ही जाचक अट जी आहे जी की रद्द करण्यात येईल अशी मित्रांनो एक अपेक्षा आता जे की दिसून येत आहे. कारण का एवढे दिवसापर्यंत आपल्याला कुठूनही प्रतिसाद एवढा मिळाला नव्हता, परंतु आजच्या आम आदमी पक्षाच्या आंदोलनामुळे व तसेच गृहमंत्री साहेबाच्या या जे काही लेटरमुळे आता आशेचा किरण दिसला आहे की ही जी अट जी आहे ती रद्द करण्यात येईल लवकरच, आणि जे काही सर्व विद्यार्थी ज्यांचं काही असो 10वी असो 12वी मध्ये बॅकलॉग असो किंवा सप्लिमेंटरी एक्झाम दिलेले असो काही असो ते सर्वच आता या एक्झामसाठी पात्र असणारे आहे. तर यामध्ये ते लेटरमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ते आपण आता पाहून घेऊ. सुरुवातीला तर यांनी म्हटलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आपण जाहिरात दिलेली आहे. माझ्या असे निर्देश आणण्यात आले आहे की या पदावर नियुक्तीसाठी अर्जदारांना शालांत परीक्षा व पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले असणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आपल्याला कल्पना असेलच की काही विद्यार्थी कौटुंबिक अथवा अपरिहार्य कारणामुळे पहिल्या संधीत या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, परंतु याचा अर्थ ते विद्यार्थी हुशार नाहीत असा होत नाही. या अटीमुळे गुणवंत परंतु काही अपरिहार्य कारणामुळे पहिल्या संधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या व वरील पदावर अर्ज करण्यासाठी अन्यथा पात्र असलेल्या उमेदवारावर अन्याय होत असल्याच्या भावना निर्माण झालेल्या आहेत. अशा उमेदवारांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी वरील पदभरतीच्या पहिल्या संधीत उत्तीर्ण होण्याच्या अटी रद्द करण्यात याव्या. तर आपला म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ठिकाणी सिग्नेचर देखील देण्यात आलेले, आणि हे जे आहे जे की श्री भूषण गगराणी आयुक्त आहे जे BMCचे सध्याचे त्यांना हे जे थोडक्यात आवेदन देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या आवेदनावरून किंवा या लेटरवरून आता एक असं आशेचा किरण जागा झालेला आहे की आता आपल्याला जे काही अट जी आहे ती आता लवकरच जे काही रद्द करण्याचं प्रसिद्धी पत्रक जाहीर होईल मित्रांनो. आणि आता दुसरा मुद्दा जर पाहिलं तर ऑनलाईन पद्धतीनं जी शेवटची तारीख आहे 9 सप्टेंबर तर ती देखील वाढणार आहे का? तर हो, जर समजा ही अट जर रद्द झाली तर तुम्हाला 100% ऑनलाईन अर्जाच्या तारखांमध्ये देखील बदल मिळणारा असेलच 9 सप्टेंबर, कारण का उरलेले शेवटचे आता आपल्याला फक्त 3 दिवस आहेत. 3 दिवसामध्येच ही न्यूज पोहोचायलाच विद्यार्थ्यांपर्यंत 3 दिवस लागेल, त्यामुळे खूप लेट होईल. त्यामुळे आपल्याला या तारखेची मुदतवाढ देखील मिळणारी असेल, काही 15 तारीख असेल 20 तारीख एक्सटेंड आपल्याला या ठिकाणी 100% मिळणारा असेल. तर अभ्यास सुरू करायचा का? तर हो, ज्यांनी अर्ज केला आहे त्यांनी तर अभ्यासाला लागायचंच आहे, परंतु ज्या काही अटीमुळे ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म अडकलेला आहे त्यांनी देखील आता थोडक्यात अभ्यासाला सुरुवात कराच, कारण का ही अट जी आहे ती लवकरच रद्द करण्यात येईल असे मित्रांनो अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासाला तुम्ही पूर्णविराम देऊ नका, तुम्ही देखील सरावाला लागा किंवा तयारीला लागा. पुस्तके, ई-बुक्स, आपले टेस्ट सिरीज नोट्स किंवा व्हिडिओज आहेत ते देखील तुम्ही पाहत चला, कारण का लवकरच या संदर्भात BMC आपल्याला एक चांगली गुड न्यूज देण्याच्या संकेतमध्ये आहे. तर मित्रांनो अशी होती जी काही लेटेस्टची माहिती, त्यामुळे तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका. आणि 4 वाजे ते 5 वाजेपर्यंत काय अपडेट येत आहेत आपण ते तुम्हाला लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमधून देऊ. तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.